एक सर्वसाधारण मराठी खेड्यातली मुलगी, तिचे काका काकी अगदी चुलता चुलती सगळ्यांशी खूप जमत असतं. पण तिचं नशीब तिने कधी साथ दिली नाही. खूप दिवसांपूर्वीच एका ॲक्सिडेंटमध्ये तिचे आईबाबा दोघंही गेले होते. त्यानंतर सगळ्यांनीच, तिचे आईवडील गेल्यानंतर सर्वांनीच खूप जास्त दुःख दाखवलं, असं दाखवून दिलं की त्यांना खूप दुःख होतं आहे. पण खरं तर यापैकी कोणालाही तिची काळजी नव्हती. सगळेजण स्वार्थी फक्त स्वतःचं बघत होते की त्यांच्यावर हिला सांभाळण्याची जबाबदारी येऊ नये. शेवटी तिच्या काका काकूंनी तिची जबाबदारी घेतली, मनापासून नाही, जबरदस्तीच्या ओझ्यानं. गौरी तिच्या काका काकूंच्या घरी आली. घरी आल्या तर पाहते तर काय, ते काका हे थोडे प्रेमळ आणि चांगले माणूस होते, पण तिची काकू अजिबात चांगली बाई नव्हती. ती तिला नेहमी रागवायची आणि तुसड्यासारखा स्वभाव होता. ती काहीही साफसफाई करत असताना तिला येऊन टोमणे मारायची. भिकारी, अनाथ कुठली, आणि नखरे बघायचे, श्रीमंतासारखं वागते आमच्या घरात, नीट लायकीत राहायचं माझ्या घरात, सांगते तुला. गौरी तिला एकही उलट उत्तर देत नसत आणि तिचं प्रत्येक बोललेला शब्द ना शब्द ऐकून घेत असते. तिची काकू तिला बोलून रागाने तिथून निघून जाते. गौरी मात्र तिथंच उभा राहून हे सगळं ऐकत असते. एक दिवशी असंच गौरी किचनमध्ये जाते. तिला पोहे बनवायला खूप आवडत असतात. तिच्या आईकडून ती कांदा पोहे, जवळपास चकलीपासून पुरणपोळी सगळ्या गोष्टी शिकली असते, पण तिला कांदा पोहे खूप जास्त आवडत असतात आणि करायलाही अगदी उत्तम असते. तिनं करत असताना तेवढ्यात तिकडून तिची काकी येते आणि म्हणते, वा, स्वयंपाक करायला बसली, स्वतःला तर काय आचारीच समजते, प्रत्येक गोष्टीमध्ये हिला मधीच करायचं असतं. एक दिवशी किचनमध्ये काम करत असताना गौरीकडून एक प्लेट खाली पडते, प्लेट फुटते. तेवढ्यात तिकडून रागात काकी येते. तिचा राग अनावर झाला असतो. अगं बाई मूर्ख, आमच्या घरात काय केलंयस तू, सगळं तोडाफोडी, मला काही नको, तू नकोच आहे मला घरी, साडेसाती, हो हिचं लवकरात लवकर लग्न लावा, कुठलं भिकारी गरीब कोण भेटेल त्यासोबत लावून द्यायचं लग्न. हे शब्द गौरीला खूप आतून त्रास देत असतात. पण इकडून तिची काकी तिला घाणघाण बोलत असते. लवकरच एक गरीब कुटुंब बघून तिचं लग्न जमवलं जातं. मुलगा चांगला आहे असं नाटक करून तिचं लग्न जमवलं जातं. तिच्या पत्रिका दाखवण्याची फक्त नाटकं केली जातात आणि गुरुजींसोबत मिळून तिचं लग्न जमवलं जातं. तिचे काका तिला लग्नाबद्दल सगळी माहिती देतात. गौरीकडे लग्न मान्य करण्याशिवाय कोणताही उपाय नसतो. अगदी साधी आणि हलक्यात गौरीचं लग्न ठरतं. तिचे काकू अगदी लग्नामध्ये खुशसुद्धा नसतात. लग्न झाल्यानंतर गौरी तिच्या सासरी जाते. सासरी गेल्यानंतर गौरी पाहते की तिचं घर किंवा सासर खूप छोटंसं आहे. तिचं सासर खूप छोटंसं एक झोपडीचं घर आहे. तिथं तिचे आजारी सासरे आणि सासू पुष्पा राहत असते. आणि तिचा नवरा राजेश खूप गरीब होता. तो कष्टाळू आणि कामाचा माणूस होता. तो एका फॅक्टरीमध्ये विटा उचलण्याचं काम करायचा, पण तो अगदी इमानदार, तो अगदी प्रामाणिक माणूस होता. तिच्यासाठी आवडीच्या गोष्टी विकत घेऊन यायचा, घरचं सामानही आणायचा, पण त्याची पगार खूपच कमी होती. हे गौरीला समजलं होतं, पण माणसं मनानी, त्यामुळं गौरीला ह्या गोष्टींचं एवढं जास्त दुःख नव्हतं. पण एक दिवशी तिची सासू आणि तिनं घरात काम करत असतात, तेव्हा तिची सासू तिला सांगते की आपल्याकडे खूप कमी अन्न आहे, तुला एवढ्यातच बनवावं लागेल. तेवढ्यातच बाहेरून शेजारची बाई शालू येते. ती म्हणते, काय ग पुष्पा, स्वतःच्या सुनेला मात्र राणीसारखं म्हणलीस आणि काम मात्र नोकरासारखं करून घेते का, आणि बरेच टोमणे मारू लागते. तिची सासू काही बोलत नाही, मान खाली घालते, पण हे गौरीला सहन होत नाही. गौरी म्हणते, ओ शालूबाई, तुमच्या घरचं बघा ना, आमच्या घरी येऊन का तोंड घालताय, माझी सासू मला कसं ठेवते ते मी पाहीन, तुम्ही आमच्यामध्ये पडू नकात. तिथून शालू रागाने निघून जाते. रात्रीची वेळ असते आणि घरी आल्यानंतर आपण पाहतो की गौरी पाहते तिचा नवरा रडत एका बेडवर बसला असतो. तो सांगतो की माझी नोकरी गेली आहे, आता फॅक्टरीमध्येही मला विटा उचलायचं काम मिळणार नाही आहे, मी काय करू समजत नाही आहे. गौरी त्याच्या पायापाशी बसून सांगते, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी काहीतरी करेन, आपण काहीतरी करूयात. रात्र संपते. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीला तिची सासू सांगते, सुनबाई काम कर, थोडेसे पोहे राहिलेत ते बनव. तर गौरी म्हणते, पोहे का कांदा पोहे, अरे तुम्ही काळजीच करू नका, सर्वात टेस्टी कांदा पोहे मीच बनवणार. तिची सासू म्हणते, ठीक आहे, तुला जे करायचं आहे ना ते कर. आणि गौरी कांदा पोहे बनवायला निघून जाते. गौरीला कांदा पोहे इतके सुंदर जमत असतात, शेंगदाणे, तिखट मिरची सगळं घालून तिने एवढे सुंदर आणि तिखट पोहे बनवले असतात की खाणाऱ्याच्या तोंडाला पाणीच यावं. इकडून तिचा नवरा म्हणतो, गौरी हे तर रेस्टॉरंटसारखे पोहे आहेत, असे पोहे तर मला बघायलाही मिळाले नाही त्या आधी कधी, किती छान बनवलेत. तिचे सासरेही तिची तारीफ करतात आणि म्हणतात, मी आजारी आहे, मला अन्नाला चव नाही, पण हे पोहे खाऊन मात्र ना अगदी छान वाटतंय. दुसऱ्या दिवशी गौरी तिच्या नवऱ्याला सांगते की तिला
पोह्याचा एक गाडा सुरू करायचा आहे आणि त्या गाड्यावरती पोहे विकणार. तिचा नवरा शांत बसतो आणि म्हणतो, तुला जे करायचं आहे ते कर, माझी तुला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ असेल. असं म्हणतात गौरीला ह्या गोष्टीचा खूप जास्त आनंद होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीचे तिखट कांदा पोहे असा एक बोर्ड लावून निघून जाते. गौरीच्या ठेल्यावरती सुरुवातीला कोणच येत नाही, पण ती पोहे मात्र एकदम छान बनवते. तिची शेजारी शालू जळत जळत तिच्या जवळ येते आणि एक प्लेट पोहे खायला लागते. खाताच त्यातला एक घास थुकून देते, म्हणजे छी बाई, काही घाण पोहे केलेत, जमत नसेल तर कशाला करायचं. आणि शेजारच्या बाया हे सगळं ऐकत असतात. आता हे ऐकून गौरीला खूप दुःख होतं की तिच्या पोह्याला कोणीतरी नावं ठेवलेत. एवढे सुंदर पोहे बनवून एवढं कष्ट करून कोणी तिला नावं ठेवतंय हे ऐकून तिला खूप वाईट वाटत असतं. दुसऱ्या दिवशी एक म्हातारा माणूस तिच्या जवळ येतो आणि तो म्हणतो, पोरी मला पोहे दे, आणि पोहे खाऊ लागतो. पोहे खाऊन झाल्यानंतर तो तिला माफी मागतो, म्हणतो मला माफ कर, मला खूप भूक लागलेली म्हणून मी गडबडीत मागितले. त्याचं बघून एक करून 2-3 असे खूप लोक येऊन पोहे खाऊ लागतात. आता हळूहळू गौरीचे पोहे पूर्ण गावामध्ये फेमस झालेले असतात. जो बघल तो गौरीला गौरीचे तिखट कांदा पोहे या नावाने ओळखत असतो आणि तिला नेहमी तिची पोह्यासाठी वाट बघत असतात. हळूहळू गौरीचं घर सुधारतं, तिच्या सासऱ्याचीही तब्येत सुधारते, नवऱ्यालाही पैसे काम मिळू लागतं, घराची परिस्थिती खूप सुधारते. गावातले सगळे लोक येऊन गौरीला पुरस्कार देण्याच्याही गोष्टी करू लागले असतात. हे मागून शालू सगळं पाहते आणि तिला याचा खूप राग येतो आणि स्वतःच्या गोष्टीचं दुःखही वाटतं. ती रात्री जाऊन गौरीची माफी मागते आणि म्हणते, गौरी माफ कर मला, मी जे काही केलं ते खूप चुकीचं होतं आणि मला असं वागायला नको होतं. गौरी तिला माफ करून टाकते आणि म्हणते, काळजी करू नको, मी तुझ्यासारखी नाही आहे, मी तुला मनापासून माफ केलं.